तर पहा, प्रश्न पहिला आहे, ग्रेस हे खालीलपैकी कोणत्या कवीचे टोपणनाव आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, माणिक सीताराम गोडघाटे. तर ग्रेस हे माणिक सीताराम गोडघाटे या कवीचे टोपणनाव आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2, डोळे या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, अक्ष व लोचन. तर डोळे या शब्दाचे समानार्थी शब्द अक्ष व लोचन हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3, नदी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणता आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, उर्वरितपैकी सर्व. तर नदी या शब्दाचे समानार्थी शब्द सरिता, जलवाहिनी व तटिनी हे तिन्ही पण आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4, माधव जुलियन हे खालीलपैकी कोणत्या कवीचे टोपणनाव आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, माधव त्र्यंबक पटवर्धन. तर माधव जुलियन हे खालीलपैकी माधव त्र्यंबक पटवर्धन या कवीचे टोपणनाव आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, अनावश्यक गरज. तर बघा, ही चुकीची जोडी आहे. तर संवाद विवाद, देशद्रोही देशभक्त, वैयक्तिक सामूहिक याबरोबर जोड्या आहेत आणि आवश्यक अनावश्यक होते. तर आवश्यक गरज दिलेला आहे. तर या प्रश्नाची चुकीची जोडी आहे आवश्यक गरज. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6, एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, विश्राम बेडेकर. तर एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक विश्राम बेडेकर हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7, सगळाच सावळा गोंधळ, कष्ट एकजण करणार, फायदा दुसराच घेणार या अर्थाची म्हण ओळखा. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, आंधळे जळते कुत्रे पीठ खाते. तर सगळा सावळा गोंधळ, कष्ट एकजण करणार, फायदा दुसराच घेणार. तर या अर्थाची म्हण आहे आंधळे जळते कुत्रे पीठ खाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8, दोन्ही बाजूंनी सारख्याच अडचणी व संकटे येणे या अर्थाची म्हण ओळखा. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, इकडे आड व तिकडे विहीर. तर दोन्ही बाजूंनी सारख्याच अडचणी व संकटे येणे या अर्थाची म्हण आहे इकडे आड व तिकडे विहीर. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9, श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, रणजित देसाई. तर श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10, दोन शब्द जोडताना खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, संयोग चिन्ह. तर दोन शब्द जोडताना खालीलपैकी संयोग चिन्ह या प्रकारचे विरामचिन्हे वापरले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11, स्त्री पुरुष या शब्दामध्ये कोणत्या प्रकाराचा समास आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, इतरेतर द्वंद्व समास. तर स्त्री पुरुष या शब्दामध्ये इतरेतर द्वंद्व समास हा या प्रकारचा समास आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2, खालील विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, साक्षर शिकलेला. तर ही चुकीची जोडी आहे. तर शीघ्र मंद, श्रेष्ठ कनिष्ठ, सार्थक निरर्थक, साक्षर निरीक्षर असा येतो. पण साक्षर शिकलेला दिलेला आहे, त्यामुळे ही चुकीची जोडी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13, ती गुलाबी उषा म्हणजेच परमेश्वराचे प्रेमच जणू यामध्ये कोणत्या प्रकाराचा अलंकार आहे? तर पहा, प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, उत्प्रेक्षा अलंकार.
तर ती गुलाबी उषा म्हणजेच परमेश्वराचे प्रेमच जणू. यामध्ये उत्प्रेक्षा अलंकार या प्रकारचा अलंकार आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14. नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. वि.वा. शिरवाडकर. तर नटसम्राट या पुस्तकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15. रामूला अतिशय थंडी वाजते. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. चतुर्थी. तर रामूला अतिशय थंडी वाजते. तर याची विभक्ती कोणती आहे? तर चतुर्थी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16. मी आंबा खात असे या वाक्याचा काळ ओळखा. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. रीती भूतकाळ. तर मी आंबा खात असे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17. एकवचन अनेकवचन चुकीची जोडी ओळखा. झाड झाडे, पान पाने, डबा डबे. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. यापैकी नाही. तर या तीनही जोड्या बरोबर आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18. शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. भावे प्रयोग. तर शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले या वाक्याचा प्रयोग आहे भावे प्रयोग. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 19. मराठी भाषा गौरव खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर पहा प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. 27 फेब्रुवारी. तर मराठी भाषा गौरव 27 फेब्रुवारी या दिवशी असतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20. पुढील शब्दांपैकी विसंगत शब्द ओळखा. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. गुलाम. तर पुढील शब्दापैकी विसंगत शब्द हा गुलाम शब्द आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21. वायू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. समीर. तर वायू या शब्दाचा समानार्थी शब्द समीर हा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22. पुढील मन पूर्ण करा. यथा राजा तथा प्रजा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. तर यथा राजा तथा प्रजा. प्रश्न क्रमांक 23. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ज्याची किंमत होऊ शकणार नाही असा. तर पहा असा कोण असतो? अनमोल असतो. अनमोलची किंमत होत नाही. तर किंमत होऊ शकणार नाही असा अनमोल असतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 24. द्रविडी प्राणायाम वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करे. तर द्रविडी प्राणायाम म्हणजेच साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 25. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. जन्मजात श्रीमंत असलेला. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. गर्भश्रीमंत. तर जन्मजात श्रीमंत असलेला गर्भश्रीमंत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26. मुलांनी आज्ञा पाळावी त्या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. तृतीया. तर मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची विभक्ती तृतीय विभक्ती आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 27. कुटीर या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर पहा कुटीर म्हणजे झोपडी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. झोपडी. तर कुटीर या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी झोपडी हा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 28. पंचवटी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. द्विगु समास. तर पंचवटी या शब्दामध्ये द्विगु समास या प्रकाराचा समास आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3.
प्रश्न क्रमांक 29. असतील शेते तर जमतील भुते या म्हणीचा अर्थ सांगा. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. एखाद्याकडे धनदौलत संपत्ती असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात. तर असतील शेते तर जमतील भुते या म्हणीचा अर्थ आहे एखाद्याकडे धनदौलत संपत्ती असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 30. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. व्यंकटेश माडगूळकर. तर बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक व्यंकटेश माडगूळकर हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 31. ओनामा करणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ओनामा करणे म्हणजेच प्रारंभ करणे, सुरुवात करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 32. एकवचन अनेकवचन चुकीची जोडी ओळखा. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. सासू सासरे. तर एकवचन अनेकवचन चुकीची जोडी आहे. तर बघा, द्राक्ष द्राक्षे, भाषा भाषा, शेळी शेळ्या. तर सासू सासरे येत नाही. या प्रश्नाचे चुकीची जोडी आहे सासू सासरे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 33. मी चित्रपट पाहत होतो हे वाक्य कोणत्या काळात आहे? तर मी चित्रपट पाहत होतो. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. अपूर्ण भूतकाळ. तर मी चित्रपट पाहत होतो तर हा अपूर्ण भूतकाळ आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 34. गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? तर गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? तर पहा, स्वर संधी आहे. गुरु उपदेश म्हणजे स्वर संधी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 35. गिरीश हे खालीलपैकी कोणत्या कवीचे टोपणनाव आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. शंकर केशव कानेटकर. तर गिरीश हे खालीलपैकी शंकर केशव कानेटकर यांचे टोपणनाव आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 36. सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर पहा, सलील म्हणजेच पाणी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. तर सलील या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पाणी. प्रश्न क्रमांक 37. देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? तर देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. पंचमी. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 38. आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकाराचा समास आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. अवयवी भाव समास. तर आमरण या शब्दामध्ये अवयवी भाव समास आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 39. जवळचे नातेवाईक मित्र यांना कोणत्या प्रकारचे पत्र लिहिली जातात? तर बघा, जवळचे नातेवाईक व मित्र यांना कोणत्या प्रकारचे पत्र लिहिली जातात? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. अनौपचारिक पत्र. तर जवळचे नातेवाईक मित्र यांना अनौपचारिक प्रकाराचे पत्र लिहिले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 40. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तर पहा, चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. सुधाकर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 41. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपणनाव खालीलपैकी काय आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. कुसुमाग्रज. तर विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपणनाव कुसुमाग्रज हे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 42. सर्वांनी शांत बसावे या वाक्यात कोणत्या प्रकाराचा प्रयोग आहे? तर बघा, सर्वांनी शांत बसावे या वाक्यात कोणत्या प्रकाराचा प्रयोग आहे? तर पहा, प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. अकर्मक भावे प्रयोग. तर सर्वांनी शांत बसावे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 43. निशा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 रात्र. तर निशा या शब्दाचा समानार्थी शब्द रात्र आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 44. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्हे वापरतात? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 संयोग चिन्हे. तर दोन शब्द जोडताना कोणतं विरामचिन्ह वापरलं जातं? तर संयोग चिन्ह वापरलं जातं. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 45. मुलगा पुस्तक वाचत असे कोणत्या काळातील वाक्य आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 रीती भूतकाळ. तर मुलगा पुस्तक वाचत असे हा रीती भूतकाळ आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 46. भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचे लिंग आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 पुल्लिंग. तर भाजीपाला या शब्दामध्ये पुल्लिंग या प्रकाराचे लिंग आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 47. आंबा या शब्दाचे अनेक वचन सांगा. तर आंबा या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? तर पहा आंबा, आंब्याला, अनेक आंबे. तर हे नाही, तर आंबा, आंबे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 आंबा, आंबे. प्रश्न क्रमांक 48. सज्जन या शब्दामध्ये कोणती संधी आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 व्यंजन संधी. तर सज्जन या शब्दामध्ये कोणती संधी आहे? व्यंजन संधी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 49. चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 कौमुदी. तर चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द कौमुदी हा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 50. अंतःकरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? तर अंतःकरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 विसर्ग संधी. तर अंतःकरण या शब्दामध्ये विसर्ग संधी या प्रकाराची संधी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2.